हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती। चला आज तुम्हाला मम्मीची सकाळचं रुटीन शेअर करते। मम्मीची सकाळची देवपूजा कशी असते काय असते, तर बऱ्याच ताईंनी कमेंट केलं की होम टूर कर, तर लवकरच तुम्हाला होम टूरचा पण व्हिडिओ येईल। चला आज मम्मीची सकाळची देवपूजा बघा। तर आपलं सगळ्या ताईंना आवडणारा, तर इथे राधाकृष्णाची मस्त अशी मूर्ती आहे ना, ती सगळ्याच ताईंना खूप आवडते। आणि सकाळी देवाचे गाणे लावलेले असतात घरामध्ये आणि देवपूजा वगैरे बाकीचे काम वगैरे सगळं काही चालू असतं सकाळचं। म्हणजे कामाचं काही रुटीन शेअर नाही केलेलं मी, देवपूजेचं केलेलं आहे। इकडे बहिणीने छान मस्त चहा ठेवलेला होता सगळ्यांसाठी, आणि तिकडे आपले साड्यांचे काही पोस्टमध्ये जातात तर त्याचं चाललं होतं, सौरभ भाऊ करत होता आणि मम्मी मागे महादेवाच्या पिंडीची पूजा वगैरे करत होती। तर बरंच म्हणजे एखाद्यांची कमेंट होती की आम्हाला खूप आवडतं जेव्हा बेलाचं झाड व्हिडिओमध्ये दिसतं, तर आजच्या व्हिडिओमध्ये पण आहे। गणपती बाप्पांची आरती वगैरे झाली, देवपूजा झाली, देवपूजा झाल्यानंतर आपण दिवे वगैरे मस्त धूप वगैरे लावतो, तेव्हा घरातलं वातावरण इतकं प्रसन्न इतकं छान वाटतं ना, तर खूप मस्त वाटतं। तर चला 2 दिवस व्हिडिओ आले नाही, बऱ्याच ताई वाट बघत राहतात, तर जमलं नाही मला व्हिडिओ टाकायला। म्हटले चला आज तुमच्यासोबत थोडासा छोट्या कवाईंना आपण व्हिडिओ शेअर करू। बऱ्याच ताई म्हणतात छोटा कर पण नेहमी टाकत जा, तर चला आता तुम्हाला मम्मीकडचे व्हिडिओज येणार आहे। तर काही ताई कमेंट करतात तर करू नका। तर चला इकडे महादेवाची मम्मीने पूजा वगैरे केलेली आहे इकडे ना, तर त्यामध्ये पाणी भरून ठेवते आणि महादेवाची पूजा झाल्यानंतर वरती पण असं आहे ना, तर त्याच्यामध्ये पण पाणी टाकलेलं असतं। तर बेलाचं झाड पण आहे, बेलाच्या झाडामध्येच आपण महादेवाची पिंड ठेवलेली आहे। तर खूप छान इतकं प्रसन्न वाटतं ना, म्हणजे असं एकदम असं प्रसन्न होऊन जातं मागं गेल्यानंतर। आणि बेलाचं झाड पण खूप छान मस्त असं फुटलेलं आहे। तर एकदा आजी आली होती तेव्हा थोडं कट केलं होतं, म्हणजे झाडांची काळजी घ्यावी लागते, जेवढी आपण झाडांची काळजी घेऊ ना तेवढे छान होतात। आणि हे बघा तुम्हाला व्हिडिओ बघूनही खूप छान वाटत असेल, किती प्रसन्न वाटत असेल ना। झाडांना सकाळी पाणी वगैरे दिलेलं होतं आणि मोगऱ्यालाही मस्त फुलं येतात, एक 2 3 कवयना पण येतात, छान वाटतं झाडांना फुलं आल्यानंतर। इथे मस्त गुलाबालाही खूप फुलं आलेली होती। आज सुंदर पॅटर्न आलेले आहे आणि सगळे सेल मध्ये लावलेले आहे। सुंदर भरपूर ताईंना ह्या पॅटर्नची खूप वाट बघत होत्या, तर त्यांच्यासाठी आणलेले आहे आज सगळ्यांसाठी। ज्या पॅटर्न आपण 850 ला विकले ताई, तेच पॅटर्न आज तुम्हाला 750 ला भेटणार आहे। तर मायलिकी साडी कलेक्शन वर नक्की जाऊन व्हिजिट करा। सुंदर साड्या आलेले, बांधणी सुळसुळीत पॅटर्न आलेले आहे, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडणार आहे। त्याच्यामुळे नक्की मायलिकी साडीवर जाऊन आणि बघा साड्या किती सुंदर सुंदर आहे, आणि ज्या ताईंना आवडेल तर त्यांनी लगेच बुकिंग करा। चला आणि भरपूर ताई आपल्या 20-25 हजारापर्यंत व्हिडिओ जातोय, पण भरपूर ताई सबस्क्राईब नाही करीत, आणि त्याच्यामुळे काय होतं का भरपूर ताई बोलते का ताई तुमचा व्हिडिओ पडल्या आम्हाला दिसत नाही। तर का दिसत नाही त्याचं कारण असं आहे का तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर पहिली नोटिफिकेशन लगेच तुम्हाला माझा व्हिडिओ पडताच येईल आणि साड्या तुम्हाला भेटून जातील। कारण मग तो काय होतं नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी भेटतं किंवा दुपारी तिपारी असा वेळेस बघायला भेटतो, कारण मग तुम्ही ते सबस्क्राईब करेल नसतं ना, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच ताबडतोब प्रियांकाचा व्हिडिओ कसा पडला नाही तर सगळ्या ताईंना लगेच दिसतो, तसा हा पण आहे ना भरपूर ताईंना दिसत नाही। तर भरपूर ताई कमेंट करताय का ताई आम्हाला पडल्या व्हिडिओ तुमचा येत नाही, तर तुम्ही सबस्क्राईब करा ताई, सगळ्यांना व्हिडिओ पडल्यानंतर लगेच येईल आणि सगळ्यांना त्यांच्या चॉईसची साडी मिळून जाईल। चला नाराज होऊ नका, प्रत्येकाला साड्या मिळणारच आहे, आज नाही मिळाल्या तर परत मी ते पॅटर्न आणणारच आहे। चला आज मी चालले, आज माझ्या शाळेचा पहिला दिवस, या शाळेत चालले। गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना। आजचा व्हिडिओ आवडला नाही संपूर्ण बघा। चला सई पण स्कूलला गेली होती, त्यानंतर घरी आली आणि तिच्यासाठी ना मी तर बोर्ड मागितलं होतं, तर तिला लिहायला खूप आवडतं। आता ती म्हणते माझं आहे ना पार्सल मीच ओपन करते।
गुड इव्हिनिंग सगळ्यांना. तर आता सायंकाळचे 6 वाजलेले आहे, म्हणजे वाजता आलेले आहे आणि आता आम्ही चहा वगैरे घेणार आहोत. तर 2 दिवस व्हिडिओ आला नाही, जमलं नाही शूट करायला. जसं जमत तसं तुमच्यासोबत काही ना काही शेअर करत राहणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आजचा व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे. काय असणार आहे व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. चला, 750ची कलांजली आणि आपल्या डिझायनर पॅटर्न तर म्हणजे बऱ्याच ताईंना भेटले नाही, तर काही त्यांनी ऑर्डर केलेले त्यांचेही येऊन जातील लवकरात लवकर. तर शुक्रवार शनिवार ज्यांनी ऑर्डर केले ना, त्यानंतर आपला शनिवार रविवार आला त्यामुळे पोहोचले नाही, पण आज उद्या सगळ्या ताईंच्या साड्या येऊन जातील. चला, तर मी बसल्या बसल्या आहे ना तर ऑर्डर घेत होते आणि इकडे आता वहिनी स्वयंपाकालाही लागले होते. आज मस्त काजू करी करायची होती, तर काजू वगैरे ना फ्राय करण्यासाठी ठेवलेले होते. एका साईडला भातही टाकलेला होता आणि आपली लाडूबाई मस्तपैकी मॅगी खाते. तर चला, आणि म्हणजे कायम कायम देत नाही सैला मॅगी, कधीतरी देतो. आणि मस्त हवा सुटलेली होती छान मस्त, आणि मस्त तिचं बाहेर गॅलरीत मस्त आनंद घेत ती मस्त मॅगी खात होती. आणि इकडे ना काजूची भाजीची काही डिटेलमध्ये रेसिपी नाही केलेली मी शेअर, मागे एकदा आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये केलेली आहे, तर नक्की बघा. खूप छान आणि म्हणजे हॉटेलपेक्षाही छान अशी घरी आपण काजू करी करू शकतो, आणि ती पण म्हणजे कमी खर्चामध्ये. आणि इकडे त्याच्यासोबत मस्त असे नान करायचे होते, तर मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये थोडासा सोडा आपला म्हणजे खाण्याचा सोडा, चवेपुरता मीठ आणि दही आणि थोडासा रवा टाकायचा. छान मस्त असं आहे ना मळून घ्यायचं कणिकप्रमाणे, आणि आपण भाजीला लागण्यापूर्वीच मळून ठेवलं ना तरीही खूप छान मस्त नान होतात. म्हणजे जेवढं पीठ भिजेल ना तेवढं नान खूप छान होतात. आणि डेली यूजच्या साड्या आलेल्या आहे 550मध्ये, तर खूप छान असणारी साड्या. तर खूप छान आहे, भरपूर काही स्टॉक आलेला होता, तर स्टॉक वगैरे ओपन केला आणि डेली यूजच्या साड्या सुळसुळीत म्हणजे सिंथेटिक साड्या आलेल्या आहे. तर नक्कीच तुम्ही माहिती करते मी. चला, आज 3200चे वाण घेतलेले आहे देवीसाठी, पण 33-3200चे वाण आहे सोनी. तर आज आमची आरती आहे ना, त्याच्यामुळे आज मस्त वाण आहे आणि अधिक महिना पण आहे ना, छान वाण. 3200 पण खूप छान, आणि मला पण आवडतं हे 3200. अशी मध्ये पण आणायची. याचा अधिक महिन्यामध्ये मान असतो ना. चला, प्रसाद. चला आरतीला जायचे. आज आमची आरती 8 तारखेची आरती असते. कापूर सगळं घेतले. चला, तर आज 8 तारखेची आरती मम्मीन त्यांची असते. तर मग इकडे आता मम्मी ना देवी आईला हार फुलं वगैरे घालतील आणि त्यानंतर मग आरती होईल. तर प्रत्येक म्हणजे प्रत्येक तारखेला वेगवेगळ्या सगळ्यांची आरती असते. चला, तर बघत राहा. चला, तर इकडे भाजी वगैरे झालेली होती, आता नान करायचे होते. तर नान भिजून पीठ पण खूप छान भिजलं होतं. तर एका साईडला मी ना लाटून देत होते आणि एका साईडला आहे ना वहिनी भाजून घेत होत्या. आणि नानला काय करायचं असतं, एका साईडला पाणी लावायचं असतं, जेणे म्हणजे चिटकतं आणि खूप छान मस्त भाजल्या जातं. हे बघा, तव्याला नान इतकं छान चिटकलं होतं, म्हणजे असं आपण तवा उलटा करून आहे ना दुसरी साईड आपणही मस्त भाजून घेतो. आणि बघा कसं मस्त असं ना फुगलेला पण आहे, खूप छान झाला होता. रोटी कधी कधी ना अशी म्हणजे वातड होऊन जाते ना, तसं नानमध्ये दही असतं ना, त्यामुळे ते ना असं जास्त म्हणजे चावायलाही त्रास होत नाही आणि छान लागते. तर नान मस्त असं नंतर अधून आम्ही ना फक्त असे भाजून घेत होतो, नंतर मग ते एक सगळे सोबत असे बटर लावून गरम करू. चला, तर इकडे ना मम्मी ते बोलत होते, त्यांच्याकडे बघत होतो. आणि ही बघा मस्त काजू करी खूप छान मस्त दिसते ना, तर बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी छान झालेली होती. टेस्टी ही
खूप छान, टेस्ट पण खूप छान होती. चला तर मग आता मी जेवण वगैरे करतो. हे बघा नानला बटर लावल्यानंतर अशा प्रकारे दिसतात. चला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बऱ्याच ताई व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करायला विसरून जातात. नक्की सबस्क्राईब करा. हिला बघा जेवताना ही अभ्यासच करायचा असतो. चला बाय.